आम्ही सेलिब्रेट करतोय आमचं नॉमिनेशन. Absolutely. अंकित, आपण बघितलं इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्स कोणते कोणते आहेत, वायरलेस डेटा कार्ड काय काय आहेत. पण दरवेळेला तुम्ही लॅपटॉप घ्या किंवा नेटबुक घ्या, मग वेगळं कार्ड शोधा, असं सगळं करण्यामध्ये किती कष्ट आहे. या मायाजाळमध्ये तुम्ही पूर्णपणे एकदम अडकून जाऊ शकतात. म्हणूनच we've in fact got a fantastic product to review. Olive नावाची नवीन कंपनी आहे. ऑलिव्ह आता हे जे मुंबईतले आहेत त्यांना माहिती आहे, बँड्रामध्ये एक रेस्टॉरंट आहे ऑलिव्ह. त्याच्याशी काहीच घेणं देणं नाहीये, नाही ऑलिव्ह ऑइलशी काही याचं नातं आहे. हायर नावाची एक कंपनी होती अमृता. तर ऑलिव्ह बेसिकली हायरमधनं ब्रांच आउट झालेली कंपनी आहे. गुडगावमध्ये दिल्लीमध्ये यांचं हेडक्वार्टर आहे. आणि काय प्रोडक्ट्स बनवतात ते, म्हणजे हा पहिलाच प्रोडक्ट आमच्याकडे आला आहे, बट क्वाईट फंकी अँड इनोव्हेटिव्ह. कारण हा पहिला असा नेटबुक आहे भारतातला ज्याच्यात हाय स्पीड इंटरनेट डोंगल बिल्ट इन आहे. म्हणजे मला वेगळं काही घ्यायची गरज नाही, नेटबुक घेतल्यावर कनेक्टिव्हिटी आपोआप. ऍब्सोल्युटली. ऑलिव्हच्या या झिप बुक नेटबुक मध्ये बिल्ट इन टाटा इंडिकॉम फोटॉन प्लसचं इंटरनेट मॉड्यूल आहे. म्हणजे तुम्हाला फक्त हा ऑन केल्यानंतर इट्स अ रेग्युलर नेटबुक. तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट एक 8, 9, 10 इंचाची स्क्रीन आहे. याच्यात 1 GB रॅम आहे, 120, 107 GB हार्ड ड्राईव्ह असतो. विंडोज XP ऑपरेटिंग सिस्टम आहे. ऑन केल्या तुम्हाला फक्त ऑलिव्ह डायलर म्हणून इकडे एक क्लायंट आहे ते ऑन करायचं आहे तुम्हाला. आणि जसंही कोणती इंटरनेट सर्व्हिस आपल्याला डोंगलवर फक्त कनेक्ट करायचं असतं, डायल करायचं असतो. सो दॅट्स ऑल दॅट यू हॅव टू डू. कूल. याची फीचर्स एकदम मस्त आहेत. अंकित, आपल्याला अजून याच्याशी डिस्कस करायचंय, पण ते सगळं बोलण्याआधी आपण पाहूया त्याच्यामध्ये काय काय फीचर्स आहेत ते. ऑलिव्ह झिपबुक आहे एक लेटेस्ट नेटबुक आणि या नेटबुकचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे यातली इनबिल्ट इंटरनेट कनेक्टिव्हिटी. टाटा फोटॉन प्लस कार्ड इनबिल्ट असणारं हे पहिलं नेटबुक आहे. यासोबत तुम्हाला मिळेल इंटरनेटचं 2 महिन्यांचं फ्री सबस्क्रिप्शन. या नेटबुकचा लुक एकदम सिंपल असला तरी मस्त आहे. कीबोर्ड आहे टायपिंगसाठी एकदम कम्फर्टेबल. या नेटबुकला आहे 10.2 इंचांची स्क्रीन. सोबत आहे वायफाय आणि ब्लूटूथ. या झिपबुकला आहे 160 GB हार्ड डिस्क आणि सोबत 1.3 मेगापिक्सेलचा वेबकॅम. आणि नेटबुकचं वजन आहे फक्त 1.2 किलो. या ऑलिव्ह झिपबुकची किंमत आहे 20,999 रुपये. अमृता, टिपिकली लोक काय करतात, नेटबुक विकत घेतात. ऑलमोस्ट 18 ते 20 हजार रुपयाचा नेटबुक असतो. 3-3.5 हजार रुपयाचं तुम्हाला इंटरनेट डोंगल विकत घ्यावं लागतं. बरोबर. सो बेसिकली जी तुमची टोटल कॉस्ट असते ती 22-23 हजारापर्यंत तर जातेच जाते. राईट. तर इनफॅक्ट जर तुम्ही ऑलिव्ह झिपबुक सारखा प्रोडक्ट जर कोणता घेतला 18-19 हजाराचा आहे. सो इमॅजिन यू गेटिंग अ नेटबुक ॲट द प्राइस ऑफ लेट्स से 15,000 रुपीज आणि 2-3 हजार रुपये डोंगलचे त्याच्यातच फॅक्टरिंग झालेले असतात. पण मग याचं बिलिंग कसं होणार? बिलिंग तुम्हाला टाटा इंडिकॉमचं रेग्युलर जसं तुम्ही डोंगल घेतल्यावर कसं बिलिंग होत असतं, प्रीपेड पोस्टपेड कोणतंही तुम्ही कनेक्शन घेऊ शकत असतात, सेम तसं होत असतं. नाउ द बेस्ट पार्ट इज की दिस इज द फ्युचर ऑफ नेटबुक्स. येणाऱ्या दिवसात अमृता आपल्याला असे नेटबुक्स दिसणार आहे जे इंटरनेट रेडी असणार. इंटरनेट रेडी म्हणजे ह्याच्यात ऑलरेडी इंटरनेटची सोय केलेली असेल. आता फॉर एक्झाम्पल नोकियाचा बुकलेट 3G आपण बघितलेला. इकडे भारतात तर लॉन्च अजून नाही झालाय, डोंट बी टू हॅपी. US आणि UK मध्ये मिळत आहे बुकलेट 3G. त्याच्यात एक 3G सिम कार्डचा स्लॉट आहे. म्हणजे आपल्या फोनमध्ये कसा सिम कार्ड स्लॉट असतो तसा नेटबुक मध्येच आता सिम कार्ड स्लॉट यायला लागला आहे. इनफॅक्ट बेनक्यूचा जॉयबुक आपण बघितलेला काही आठवड्याआधी, त्याच्यातही 3G सिम कार्ड स्लॉट आहे. दॅट्स अ डिफरंट थिंग की आपल्याकडे 3Gच नाहीये त्याच्यामुळे. पण ठीक आहे, स्लॉट आहे. ऍब्सोल्युटली. सो इन डेज टू कम तयारी आहे. ऍब्सोल्युटली. हार्डवेअर वाईज तयारी असणं खूप जरुरी आहे. इन डेज टू कम असेच नेटबुक खूप जास्त आपल्याला दिसणार आहे ज्याच्यात आयदर 3G सिम कार्ड स्लॉट आहे. इनफॅक्ट आय ऑल्सो थिंक की येणाऱ्या दिवसात मोबाईल फोन फॉर एक्झाम्पल आपल्याकडे बघ एअरटेल आणि वोडाफोनवर आयफोन मिळतो. जे ब्लॅकबेरी फोन्स असतात की तुम्हाला वोडाफोन बरोबरच आयफोन मिळेल, सुरुवातीची ऑफर होती. ऍब्सोल्युटली. जे ब्लॅकबेरी फोन्स असतात खूप जास्त फोन्स बंडल्ड येत असतात की जर तुम्ही एअरटेल नेटवर्कवर हा ब्लॅकबेरी घेतला तर तुम्हाला स्वस्त पडेल किंवा काही 2-3 महिन्याचा इंटरनेट डेटा प्लॅन तुम्हाला मिळेल. माझ्या मते येणाऱ्या महिन्यांमध्ये जे सगळे नेटबुक्स आहेत ते अशा बंडल पॅकेजेसमध्ये मिळतील अमृता. म्हणजे टाटा इंडिकॉमच्या फोटॉन प्लस बरोबर तुम्ही आसूसचा नेटबुक घेतला,
किंवा 3G जसंही मिळेल सगळे डेटा कार्ड्स घेऊन येतील. वोडाफोनच्या कनेक्शन बरोबर तुम्हाला लेट्स से एसर किंवा कॉम्पॅक्टचे नेटबुक्स मिळाले अँड दॅट विल बी अ फॅन्टॅस्टिक फ्युचर. सोबतच या सगळ्यामुळे नेटबुक मधली व्हरायटी सुद्धा वाढत जाणार आहे. अगदी खूपच जास्त. मला तुला हेच विचारायचं होतं की ऑलिव्ह सारखा ब्रँड आहे जो आपल्याकडे पहिल्यांदा आलेला आहे नेटबुक, किंवा अनेक नवीन ब्रँड्स येतात या सगळ्या याच्यामध्ये, मग ते नेटबुक्सचे असू देत, मोबाईल फोन्सचे असू देत, किंवा एखादा असा अननोन ब्रँड किंवा अगदी नवीन नवीन आलेल्या ब्रँडचे प्रॉडक्ट्स घेताना काय काळजी घेतली पाहिजे? कारण आपण तर प्रत्येकाचा रिव्ह्यू सांगण्याचा प्रयत्न करू, पण प्रत्येक गोष्ट आपल्या नजरेखालनं लाईल एखाद्या राहायची शक्यता आहे ना, काय करायचं माशावेळी? नाही, 2-3 सिम्पल थिंग्स. कोणताही नेटबुक घेताना तुम्हाला एकतर बघायचं आहे इफ यू लाईक द नेटबुक हार्डवेअर वाईज, त्याचे स्पेसिफिकेशन्स काय आहे. इंटेल ॲटम प्रोसेसर सगळ्या नेटबुकमध्ये असतात, सो देर इज नो, इट्स अ नो ब्रेन ओव्हर देयर. तुम्हाला प्रोसेसर चूज करायची गरज नाही. बेसिकली फक्त हे बघायचं आहे तुम्हाला की त्याचं सेल्स आणि डिस्ट्रीब्युशन आणि आफ्टर सेल्स जी कस्टमर केअर सर्व्हिस असते ती कशी आहे. ऑलिव्ह सारख्या कंपनीला फायदा होतो हायर सारख्या कंपनीचा, कारण ही हायरची एक ब्रांच आउट कंपनी आहे. हायरचं जे पूर्ण डिस्ट्रीब्युशन आणि आफ्टर सेल्स नेटवर्क आहे भारतात, हे सगळीकडे सर्व्हिस होऊ शकतं तिकडे. सो दॅट इज द प्लस पॉईंट. कोणत्याही कंपनीचं नेटबुक जेव्हा तुम्ही घ्याल फक्त ते बघायचंय तुम्हाला की आफ्टर सेल्स सपोर्ट कसा आहे. म्हणूनच HCL किंवा झेनिथ अशा ज्या कंपन्या आहेत ज्यांचं भारतभर सगळीकडे सर्व्हिस नेटवर्क आहे, इट इज ॲडवायझेबल टू बाय कंपनीज लाईक दॅट. कूल. म्हणजे तुम्हाला जर कधी गरज लागली, तशी गरज पडतच नाही. म्हणजे मी गेले 2-3 वर्षात एकदाही आफ्टर सेल्स कस्टमर केअरची गरज पडली नाही. जर तर पण एक चांगला फायदा हे होईल की आपण आतापर्यंत मोबाईल फोनवर गेमिंग करत होतो, डॅशिंग कार नाही. जर तुम्हाला मोबाईल फोनवर किंवा ऑनलाईन जर गेमिंग करायचं असेल मोबाईल फोनवर लोक करत होते. इंटरनेट रेडी नेटबुक्स आल्यानंतर इमॅजिन 9-10 इंचाच्या स्क्रीनवर तुम्ही 24 तास गेमिंग करू शकता. आणि गेमिंग की बोले तो म्हणजे आपल्या गेमिंगला थोडासा ब्रेक लागलेला असला तरी सध्या सगळीकडे क्रिकेट फेवर आहे. येस, सचिन 200 रन केल्यानंतर म्हणजे एकदम शिवाजी पार्कात तर एकदम रांग लागली आहे मुलांची, मी पण समर कॅम्प करणार म्हणून. पण जर तुम्हाला मैदानावरती जाऊन घाम गाळायचा नाहीये, मातीमध्ये स्वतःचे कपडे खरेदी करून घ्यायचे नाहीयेत आणि असं सगळं असेल आणि हातात मस्त चिल्ड कोल्ड कॉफीचा ग्लास घेऊन एसी एन्व्हायरमेंट मध्ये बसून फक्त माउस क्लिक करून तुम्हाला क्रिकेट खेळायचं आहे. अंकित सारखं. ॲब्सोल्युटली. सो हिअर्स अ लिस्ट ऑफ द बेस्ट क्रिकेट गेम्स ऑनलाईन. बी अ स्मार्ट वर्कर. ऑनलाईन क्रिकेट गेम्स खेळण्यासाठी पहिला ऑप्शन आहे www.in.com. या वेबसाईटवर गेल्यावर प्ले ऑप्शनवर क्लिक करा. इकडे मिळतील गेम्सचे प्रकार. यातल्या स्पोर्ट्स गेमवर क्लिक करा. इथे तुम्हाला सगळ्या प्रकारचे स्पोर्ट्स गेम्स ऑनलाईन खेळता येतील. यात तुम्हाला क्रिकेटचेही अगदी वेगवेगळे ऑप्शन्स मिळतील. टेस्ट क्रिकेट पासून ते ॲशेस पर्यंत किंवा मग गल्ली क्रिकेट. आपली दुसरी वेबसाईट आहे www.indiagames.com. स्पोर्ट्सवर क्लिक केल्यावर इथेही क्रिकेट गेम खेळता येईल. हो, पण हा गेम खेळण्यासाठी तुम्हाला आधी एक डाउनलोड करावा लागेल आणि हे सगळे गेम्स आहेत ऑन डिमांड. तिसरी आपली वेबसाईट आहे www.zapac.com. या वेबसाईटवर क्रिकेट गेम्सची स्वतंत्र कॅटेगरी आहे, त्यामुळे शोधाशोध करायची गरजच नाही. इथे तुम्ही तुमच्या मित्रांनाही ऑनलाईन बोलून त्यांच्यासोबत मल्टीप्लेअर गेम्स खेळू शकता. शिवाय फ्री गेम्सचेही भरपूर ऑप्शन्स आहेत. अगदी आपण शाळेत जो बुक क्रिकेट गेम खेळायचो तोही आहे. हे गेम्स तुम्ही मेंबर होऊन खेळू शकता किंवा मग गेस्ट म्हणूनही. सो हे गेम्स टाइमपास म्हणून खेळून पहा आणि तुम्हाला जर नवीन गेम्स सापडले तर आम्हालाही कळवा. ओके, आता टेक गुरु मध्ये वेळ झाली का ब्रेक घेऊन परत येऊया.